इचलकरंजी शहरात कॅफेच्या संख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे. मात्र काही कॅफेमध्ये बेकायदेशीररित्या अश्लील चाळे सुरू असल्याची माहिती कोल्हापूर पोलीस आणि निर्भया पथकाला मिळाली होती. पोलिसांनी तोतया ग्राहक म्हणून कॅफे अड्डामध्ये प्रवेश केला तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आले. या कॅफेमध्ये जोडप्यांसाठी 2 स्पेशल रूम, वाढदिवस साजरा करण्यासाठी वेगळी रूम आणि 350 रुपयात अश्लील चाळ्यांसाठी खोली भाड्याने दिली जात होती. निर्भया पथकाने छापा टाकताच कॅफेमध्ये उपस्थित जोडप्यांची एकच तारांबळ उडाली. काही कॉलेज विद्यार्थी तर काही बाहेरून आलेले ग्राहक या ठिकाणी आढळून आले. तर 4 ते 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना समज देऊन सोडून देण्यात आले. या प्रकरणी कॅफे मालक संकेत हुबळे आणि कॅफे चालक शैलेश चंदुरे यांच्यावर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक संभाजी भोसकर, महादेवी पुजारी, प्रियंका चौगले, सिद्धार्थ शेटे यांनी केली आहे. शहरात ज्या ठिकाणी अशा प्रकारचे बेकायदेशीर पोलीस उपनिरीक्षक संभाजी भोसेकर यांनी केले आहे कॅफे सुरू असतील त्यांनी निर्भया पथकाशी संपर्क साधावा असे आवाहन निर्भया पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक संभाजी भोसेकर यांनी केले आहे. तसेच कॅफेवर कारवाई झाल्याचे समजताच शहरातील कॅफे चालकांनी गावभाग पोलीस ठाण्याच्या बाहेर मोठी गर्दी केली होती.